जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय गोलंदाज अविनाश. मागील सामना ज्यांनी गाजवला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड त्यांना मिळाला, तीच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गणराज तलासरी या टीमच्या माध्यमातून प्रथमदा टॉस जिंकला गणराज तलासरी या टीमने आणि त्यांनी स्वीकारलं क्षेत्ररक्षण. फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं गेलं आहे ते म्हणजेच आई गावदेवी तिळसे या टीमला. दुसऱ्या चेंडूवरती एक धाव मिळाली. एक धाव फलकावरती जॉईन होताना पाहायला मिळते. दोन चेंडूनंतर पुन्हा एकदा अविनाश ओव्हर द विकेटने. चांगला वेग, चांगले टप्पे, चांगले लेंथ लाईन यावेळेस पाहायला मिळते आणि थोडंसं अवघड झालंय आतापर्यंत या 3 चेंडू मागे. सामना 5 षटकांचा, 3 बॉलचा खेळ, धावसंख्या 1 धाव फलकावरती. अश्विन ज्याने प्रिव्हियस मॅचचा सामना गाजवला होता फलंदाजीमध्ये, तोच बॅटर यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण स्टॉप केलं या बॉलला आणि या चेंडूवरती एकदा मिळते. आतापर्यंत पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू 1, तिसरा चेंडू डॉट आणि पुन्हा 1 धाव अशा पद्धतीने 4 बॉल नंतर धावसंख्या 2 धाव फलकावरती पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. या षटकामधील हा 5वा बॉल घेऊन अविनाश पुन्हा एकदा. अप्रतिम, गतिवान, वेगवान, स्पीड गन तलासरी एक्सप्रेस. जबरदस्त या ठिकाणी हा पेस जनरेट केला. रफ्तार से किया गिरफ्तार. 5 बॉलचा खेळ फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करताना गोलंदाज अविनाश. व्हॉट अँड बॉलिंग परफॉर्मन्स. यावेळेस पुल केलं बॉलला. आता मात्र फलंदाज हवी ठरला अंतिम बॉलवरती, परंतु चांगलं षटक. 6 धावा षटक क्रमांक 1 नंतर आई गावदेवी तिळसे. दोन मध्ये गोलंदाजी करण्यासाठी उमेश कोम यांना आपण पाहत आहेत. गेली कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये रुजू आहेत, फिट अँड फाईन या ठिकाणी पाहायला मिळतोय. नेहमीच त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी क्लास पाहायला मिळतोय गोलंदाजीमध्ये, फलंदाजीमध्ये आणि त्यांच्या कॅप्टनशिपमध्ये. हे दोन्ही संघ नावलौकिक आहेत. जे आपण पाहिलं गणराज तलासरी हा संघ आणि आई गावदेवी तिळसे मोठमोठ्या स्पर्धा खेळताना पाहायला मिळत आहेत ते दोन्ही संघ. आणि नुसते खेळत नाही तर जिंकून देखील दाखवलं या टीमने आणि म्हणूनच आज नावलौकिक आहे. यावेळेस लोवर फुलटॉस बॉलला वैभवच्या बॅटमधून आणखीन एक एनसीसी चौकार. 4. जाते 11 रन्स. यावेळेस लाऊड अपील पाहायला मिळाले होते पंचांकडे, परंतु पंचांनी अपील फेटाळून लावली. यावेळेस 3 चेंडूंचा खेळ पाहायला मिळतोय या षटकातील आणि या 3 बॉलमध्ये 5 धावा आल्यात. धावसंख्या आई गावदेवी तिळसे टीमची 11 धावा धाव फलकावरती. 3 बॉल नंतर एकंदरीत 9 चेंडू आतापर्यंत पॉवर प्लेचे पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा डाव्या हाताने ओव्हर द विकेट. यावेळेस उडवले बॉलला वॅकंट एरिया, हा नो बॉल आणि षटकार. 6.
दर्जेदार प्रदर्शन पाहायला मिळालंय फलंदाज वैभवच्या माध्यमातून. यावेळेस फ्रीडचा बॉल होता परंतु कमी गती यावेळेस पाहायला मिळाली होती. गती अगदी कमी केली होती या बॉलची. एक धावा आणि एका धावेच्या माध्यमातून 19 धावा या धाव फलकावरती जॉईन होताना पाहायला मिळाल्यात. 19 रन्स दुसऱ्या फेरीतील हा सामना आपण पाहतायत. यावेळेस हा चेंडू यस्टनच्या भरून डिलिव्हर्ड होताना पाहायला मिळतोय. हेच सांगितलं हर्षल मोरे सरांनी. 5 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. 11 चेंडू डिलिव्हर्ड झाले. 19 धावा बिनबाद. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या बंधनाचा. कमी गती परंतु टप्पा योग्य नव्हता. फुल टॉस बॉलला कन्वर्ट केलंय. अश्विन नावाचा ब्रँडेड षटकार. धावसंख्या 6 ने पुढे गेले. 25. महागडं षटक पाहायला मिळालं. उमेश कोम यांचं 19 धावा त्यांनी खर्च केल्या. षटक क्रमांक 1 ज्यांनी आपल्या नावी केलं असे गोलंदाज अविनाश गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. 25 धावा 12.50 ची सरासरी करंट रन रेट जो पाहायला मिळतोय. येथून प्रोजेक्टेड स्कोर जर आपण बघितला तर 63 पर्यंत जाऊ शकतो हा अनुमान या ठिकाणी पाहायला मिळतोय. 90,350 सबस्क्रायबर श्री लाईव्हच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. लवकरच 100K क्लबचे मेंबर होतील. चांगली गोलंदाजी, अतिशय सुरेख कामगिरी अविनाश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. गणराज तलासरी या टीमच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी यूट्यूबवरती आपण जर बघितलं तर शॉर्ट्स अपलोड केली गेली. वैभव डुकले यांनी अतिशय सुरेख झेल टिपला आणि ती क्लिप या ठिकाणी श्री लाईव्हवरती पाहायला मिळते. याही वेळेस निरुत्तर केलंय. या चेंडूचं उत्तर नाहीये. ज्याप्रमाणे अविनाशांची गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली मागील मॅचमध्ये आणि याही मॅचमध्ये सातत्य टिकवणारे गोलंदाज ज्यांच्याकडे सातत्य हा गुण आहे आणि म्हणतात ना ज्यांच्याकडे सातत्य हा गुण असतो तो खेळाडू कधीच हरत नसतो. एकतर तो जिंकतो नाहीतर काहीतरी नवीन शिकतो आणि तेच पाहायला मिळालंय. सातत्य यशाची गुरुकिल्ली आहे. कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस. ऑन साईडला अलॉंग द कार्पेट हा चेंडू पाहायला मिळतोय. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल फलंदाजाला. 26 धाव फलकावरती. वैभव खेळतोय 17 धावसंख्येवरती आणि अश्विन खेळतोय 8 या धावसंख्येवरती. अशा पद्धतीने आपण पाहत आहेत. 3 बॉलचा खेळ या षटकामध्ये देखील इकॉनॉमिकलकडे वाटचाल. 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव. याही वेळेस प्लेड अँड मिस. जबरदस्त गोलंदाजी. निरुत्तर याही वेळेस फलंदाजाला केलं या गोलंदाजाने. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय. अनप्लेबल अँड अनप्लेबल गोलंदाजी करताना अविनाश. तलासरी एक्सप्रेस 10 चेंडू त्याने हाताळलेत. त्याच्यामध्ये फक्त 7 धावा खर्च करताना पाहायला मिळत आहेत. आत्ताच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजांना उपयुक्त असं काहीच नसतं. सर्व उपयुक्त असतं फलंदाजांना. परंतु अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करणं हा देखील एक मोठा विक्रम पाहायला मिळते. अविनाश यांच्या माध्यमातून जबरदस्त पद्धतीची गोलंदाजी ही पाहायला मिळते. अविनाश भुरकुट सरांना आपण या ठिकाणी पाहत आहेत जे मुख्याध्यापक आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर
स्टॉप झाला नाही हा बॉल आणि हा चौकार येतोय बघा. अविनाश सरांच्या शेवटच्या बॉलवरती पहिल्या ओव्हरमध्ये चौकार आला आणि याही वेळेस तेच झाला. 6वा चेंडू हाताळताना चौकार आलाय. अशा पद्धतीने आतापर्यंत 30 धावा लागल्यात, परंतु त्यांनी फक्त 11 धावा खर्च केल्यात. 2 षटकं मिळून त्यांनी फक्त 11 धावा या ठिकाणी खर्च करताना पाहायला मिळत आहेत. आदर्श शिक्षक आहेत आणि असं म्हणतात ना की बरीच वर्ष काळे आणि निळे पेन वापरावे लागतात, तेव्हा कुठे संधी मिळते लाल पेन वापरण्याची. आणि एक आदर्श शिक्षक आणि मुख्याध्यापक अविनाशजी भुरकुट सर यांना आपण पाहत आहे. क्रिकेटवर नितांत नितांत प्रेम या ठिकाणी त्यांचं पाहायला मिळत आहे. असं म्हणतात ना की जेव्हा भारतातील मुलं आणि मुली जर बॉलिवूड स्टार ॲक्टर यांना मात्र आयडल मानण्याऐवजी जर त्यांनी भारतातील शिक्षकांना आदर्श मानला, तेव्हाच कुठे भारताची प्रगती होईल. परंतु तसं काही दिसत नाही आहे आत्ता जर आपण पाहिलं. परंतु दाद द्यावी लागेल. आणि एक यूट्यूबच्या सर्चवरती आणि इंस्टाग्रामवरती एक रीलवरती मी खूप चांगलं वाक्य वाचलं होतं. तिथे लिहिलं होतं की पैसों की तंगी से तो पढ़ाई तो बहुत लोगों ने छोड़ दी, लेकिन पैसों की तंगी हो जब थी तब दारू गांजा सिगरेट किसी ने नहीं छोड़ा. शिक्षणापासून मात्र लांब गेले, परंतु दारू आणि गांजा त्याने पिण्यासाठी पैसे मिळाले. परंतु यांचा आदर्श घेऊ नका, आदर्श घ्या ते म्हणजे शिक्षकांचा. आणि खरे आदर्श कोण, तर ते आहेत अविनाश भुरकुट सर आणि त्यांना असेल सलाम. जाऊया मॅचच्या दिशेने. आतापर्यंत 30 धावा लागल्या धाव फलकावरती. 10च्या सरासरीने या धावा येताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4चा खेळ. संतोष गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल ऑन साईडला पाहायला मिळालेत. डिस्पॅच केलंय फॉरवर्ड लेगला, बॉल चाललाय, डीपमध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. 2 धावांचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण करताना 3 धावाही परिपूर्ण होतील का, तर उत्तर आहे नाही. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय धावाच्या माध्यमातून. धावसंख्या 32, एक गडी बाद. मिळेल उद्या हे मैदान संपूर्ण प्रेक्षकांनी गजबजून जाईल, यात तीळ मात्र शंका नाहीये. कारण की आदरणीय विजयजी तरे साहेबांचं आयोजन म्हटलं की नंबर 1 A1 आणि नेहमीच त्याला 5 स्टार प्लस रेटिंग या ठिकाणी मिळते त्यांच्या स्पर्धेला. 32 धावा आणि मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूची चर्चा सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रभर केली जाते असे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. युवराज डुकले 32 धावा 32. संतोष दुसऱ्या बाजूनं पाहायला मिळतात गोलंदाजी करताना. गणराज तलासरी या टीमच्या माध्यमातून. पहिला बॉल टेस्ट केला या ठिकाणी. मग जेव्हा एखादा नवीन फलंदाज येतो फलंदाजी करण्यासाठी, तेव्हा गोलंदाज त्याची परीक्षा घेण्यासाठी काय करतो, तर हा चेंडू हाताळतो यॉर्करचा आणि त्याची परीक्षा घेतली असं म्हणायला हरकत नाही आहे. यॉर्कर बॉलने त्यांनी सांगितलं की मी देखील चांगली गोलंदाजी करू शकतो आणि एक खासियत आहे या ठिकाणी, एक्सपिरियन्स आहे संतोष यांच्याकडे. 32 धावा आहेत धाव फलक्यावरती. आई गावदेवी तिळसे या टीमची टोटल पाहायला मिळते. ऑन साईडला जरूर प्रेफरन्स दिलाय. डीपमध्ये फिल्डर आहेत आणि यावेळेस मिस स्पीडिंग पाहायला मिळाली. हे फार कमी आपण पाहतो उमेशजी कोम माध्यमातून अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण, परंतु चुकी झाली. क्रिकेट आहे. 4 धावा मिळाल्यात आणि या 4 धावींच्या माध्यमातून संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली जाते 36 धावा, 36 रन्स हे पाहायला मिळालं. पहिला चेंडूवरती 2 धावा, धावबाद, फलंदाज बाद झाला. दुसरा डॉट, तिसरा चौकार. चौथा चेंडू यावेळेस खोलवट टेप्याचा बॉल होता. ऑन साईडला क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि या बॉलवरती 2 धावा परिपूर्ण करताना 38 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, 4th ओव्हर इन अ प्रोग्रेस. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला आहे. संतोष यांची गोलंदाजी, त्यांनी 4 बॉलमध्ये खर्च केल्या 8 धावा. पुन्हा षटक क्रमांक 4 मधील 5वं चेंडू घेऊन
संतुष्ट युवराज. चांगला चेंडू पाहायला मिळाला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. बोट पूर्ण फिरवली होती. या चेंडूवरती आपली मोहर मात्र उमटवली संतोषाने. 5 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 38. अंतिम बॉल जो पाहायला मिळेल चौथ्या षटकामधील. सज्ज होताना गोलंदाज संतोष. यावेळेस युवराज टुकलेचा ब्रँडेड षटकार 6. सरीने 4 षटकानंतर एक गडी बाद प्रथम फलंदाजी करताना जे पाहायला मिळत आहेत आई गावदेवी तिळसे. नाणेफेकीचं कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं गणराज तलासरी टीमने. परंतु ग- संघाने सांगितलं ते म्हणजेच आम्हाला प्रथम फलंदाजी हवी होती तिळसे टीमने. आणि आतापर्यंत त्याने धावा लावल्या 44ला 1. शेवटचं आणि अंतिम हे षटक पाहायला मिळत आहे. सचिन दोडे गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. गोलंदाजी मार्कवरती गणराज तलासरे या टीमच्या माध्यमातून आणखीन एक चांगले क्रिकेटपटू. पहिला बॉल पुन्हा हाताळावा लागेल कारण की झाकीर खान सरांचे हात समांतर रेषेमध्ये येत आहेत. अर्थात हा वाईट बॉल. 45 धावा धाव फलक्यावरती 45 हे पाहायला मिळत आहेत. 45ला 1. यानंतर जो सामना दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना कोसबाड विरुद्ध श्रेयू 11 सफाळे. अप्रतिमा चेंडू पाहायला मिळाला आणि यावेळेस विकेट मिळतो या ठिकाणी. कॅच बिहाइंड पकडला अर्थात कॉट बिहाइंडचा विकेट. बॅटर गॉन. दोन विकेट आतापर्यंत पाहायला मिळालेत. सचिन दोडे यांचा अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि त्याने विकेट मिळवला या बॉलवर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश जो चौथ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी येतोय. बॅटिंग ॲट नंबर 4 आई गावदेवी तिळसे या टीमच्या माध्यमातून. 5वं आणि अंतिम षटक सचिन दोडे. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट केला हा बॉल आणि चेंडू चालला या ठिकाणी थर्डमॅनच्या क्षेत्राकडे. 2 धावा परिपूर्ण परंतु चेंडू थांबणार नाहीये आणि चेंडू बाउंड्री लाईन पार करताना निघून जातोय या ठिकाणी. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये हा येतोय निलेशच्या बॅटमधून चौकार. एकोणपन्नास धावा धाव फलक्यावरती 49. पहिलाच बॉल फेस करताना या ठिकाणी 4 धावा रिक्स न घेता हा चांगला फटका म्हणावा लागेल. यावेळेस मात्र उडवलंय सरळच्या दिशेने. डीपमध्ये फिल्डर येत आहेत पुढे आणि हा झेल परिपूर्ण केला जातोय. तिसरा धक्का मिळतो या ठिकाणी आई गावदेवी तिळसे टीमला. निलेश गॉन.
आज 5व्या क्रमांकावरती सौरभ येतोय. बॅटिंग टीम तिडसेच्या माध्यमातून 3 बॉलचा खेळ, उर्वरित चेंडू शिल्लक आहे 3. सचिन दोडे पुन्हा एकदा. याही वेळेस मिस टायमिंग झालंय. चेंडू खाली अविनाश सर येत आहेत आणि आज झेल त्यांनी परिपूर्ण केला. विकेटचं बटन, आणखीन एक विकेट मिळतोय. युवराज ढुकले मात्र नॉन स्ट्राईक वरून या ठिकाणी फक्त विकेट जाताना पाहत आहेत. आता उर्वरित फक्त 2 बॉलचा खेळ शिल्लक हा पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला परंतु तो फसला गेला. सलग 2 विकेट मिळवलेत सचिन दोडे यांनी. विकेट हॅट्रिक मिळवतील का? विकेट हॅट्रिकचा बॉल असेल, संधी आहे या ठिकाणी या सामन्यामध्ये. धावसंख्या आहे 49, 49 ला 4 ही स्थिती पाहायला मिळते. चला कोसबाड टीमचे कॅप्टन आणि श्रेयू 11 सफाळे टीमचे कॅप्टन, आपण टॉससाठी यायचं. टॉस बॉक्समध्ये 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे शेवटच्या षटकामधील आणि नवीन फलंदाज कुणालला इंट्रोड्यूस केला गेला 6व्या क्रमांकासाठी फलंदाजी करण्यासाठी. तो येतोय मैदानाच्या आतमध्ये. डाव्या हाताचा बॅटर फलंदाजी करण्यासाठी. कशा पद्धतीने तो फलंदाजी करेल कुणाल. 5वा चेंडू घेऊन सचिन दोडे. विकेट हॅट्रिक मिळवतील का? विकेट हॅट्रिकचा बॉल चांगल्या पद्धतीने यावेळेस गोलंदाजी करताना. आता मात्र शेवटचा बॉल शेवटच्या षटकामधील पाहायला मिळेल. हे संपूर्ण षटक मात्र युवराज ढुकले नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळाले. थोडेसे फर्स्टेड झालं आणि होतीलच, ज्याप्रमाणे त्यांना संधी हवी होती या ओव्हरमध्ये परंतु भेटली नाहीये. यावेळेस एक धाव परिपूर्ण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. 50 धावा आहे ते परिपूर्ण झाल्यात. आई गावदेवी तिळसे या टीमच्या आणि विजयासाठी आव्हान ठेवलंय गणराज तलासरी टीम समोर, ते म्हणजेच 51 धावेचं. या जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये आणि तिथे आशिषजी कडू या ठिकाणी टॉस करतील आणि जॉईन होतील मायक्रोफोनवरती. आपण आवाज ऐकूया आदरणीय प्रीतमजी गरजसरांना टॉस बॉक्समध्ये. टीम कॅप्टन आलाय. चला कोसबा टीमचे कॅप्टन आपण त्वरित यायचंय. करूया टॉस. जिथे आपण बघू शकतात कोसबाड टीमचा कॅप्टन देखील आलेला आहे. कॉल असेल सफाई टीमचा. छाप आणि छाप टॉस जिंकलाय. धन्यवाद आशिष. जाऊया. काय घेणार तुम्ही? क्षेत्ररक्षण. कसं वाटलं पहिली मॅच खेळून? खेळपट्टीबद्दल, या मैदानाबद्दल तुम्ही काय म्हणणार? खूप सुंदर आणि इकडे खेळायला मजा येते. किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल? एक 45-50च्या मध्ये थांबवायचा प्रयत्न असेल. या अगोदर कधी आमने सामने आलेत समोरची टीम? नाही, फर्स्ट टाइम. पहिल्यांदा आहे, अनुभव पहिल्यांदा आहे. बेस्ट लक देतो तुमच्या टीमसाठी. अगदी आपण बघू शकतात कोचबॉट टीम आहे. बॅटिंग करावी लागेल. मनासारखं काम मनाविरुद्ध. असं काय घेतलं असतं? फिल्डिंग घेतली असते. म्हणजे मनाविरुद्ध आहे. जिथे आपण बघू शकतो बॅटिंग करावी लागेल. किती धावा बनवायला लागतील? 60-65 करू. 60-65चा प्रयत्न असेल. कोणते शेफ फलंदाज असतील जे तुम्हाला 60-65 धावा बनवून देतील? आहे साहिल आहे, अमित आहे, भार्गव आहे, प्रभू आहे. समोरची टीम खेळ बघितलाय, कसं वाटते? कोणता प्लेअर तुम्हाला वाटते की हा थोडा जड जाईल तुम्हाला? काही सांगता येत नाही, पहिल्यांदा खेळता. बेस्ट लक तुमच्या टीमला. अगदी बघायला गेलं तर टॉस बॉक्समधून न्यूज जशी आहे, टॉस जिंकलाय सफाई टीमने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय.
चला आपण ऐकत होता तर राहुलजी धर्मासरांना मासवण गावचं गोड आवाज ब्रँड ऑफ मासवण आपल्याला पाहायला मिळतं. आणि जाऊया आपण मॅचकडे. तलासरी आणि तिळशे अशी ही मॅच. बॅटिंग करताना तिळशे टीम पाहायला मिळाली आणि फिल्डिंग करताना तलासरी टीम पाहायला मिळाली. पहिली इनिंग संपलेली आहे. धावा झाल्या त्या म्हणजेच 50. खास करून शेवटचं षटक अगदी कंजूस गोलंदाजी पाहायला मिळाली. जयेश आणि सचिनची जोडी मैदानाच्या आतमध्ये 10च्या सरासरीने 50 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार. युवराज अगदी नाशिक विरुद्ध दिलशे जी मॅच झाली कमालीची मात्र गोलंदाजी पाहायला मिळाली. डाऊन द लेग साइड आपल्याला पाहायला मिळतोय आणि यावेळेस मात्र बाईटचा इशारा पंचांकडून आपण पाहू शकता. पन्नास धावेचं लक्ष आहे. यावेळेस आपण बघू शकता पहिलाच बॉल बाईटने केले सुरुवात. चांगला का इनफिल्डच्या वरून चेंडू चाललाय लॉंग ऑफ रिजनला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. इथे बघूया 2 धावा तर पूर्ण केलेल्या आहेत. दोन धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. खूप चांगला फटका खेळला होता डाव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो जयेश आणि नॉनस्ट्राईकला सचिन. 1 बॉल 3 धावा. डाव्या हाताचा गोलंदाज डाव्या हाताचा फलंदाज. पॉवर प्लेचं हे षटक. 2 खेळाडू 38 सर्कल बाहेर. फुलटस बॉलला स्विंग केलं स्ट्रोक डीपमध्ये क्षेत्ररक्षक बॅकवर्ड रिजनला. यावेळेस स्क्वेअर रिजनला चेंडू जातोय. एकदा मात्र पूर्ण केली. स्कोरबोर्ड सिंगलने 4. 2 चेंडू 4 धावा 50चा आव्हान. मी म्हणेल की टेनिस बॉल आहे जिथे 10ची सरासरी मेंटेन करणं एवढा अवघडही नाही. पण गोलंदाजासाठी देखील ठीकठाक ही धावसंख्या आहे. परंतु ज्याप्रमाणे चेंडू आहे ज्याप्रमाणे तो ट्रॅव्हल होतो बाउंड्री लाईनच्या पार जातो थोडी 60-40 मॅच आपण म्हणायला हरकत नाही. कारण की कमबॅक केला शेवटच्या ओव्हरमध्ये तलासरी संघाने. चेंडू फेकून झाले 2 धावा झाले 4. अगदी आजच्या दिवसातली 5वी मॅच आपल्याला पाहायला मिळते. यानंतर होणारी 6वी मॅच कोचबाड संघ आणि त्यांचे विपक्ष सपाळे टीम आपल्याला पाहायला मिळेल. चांगला फटका आहे. यावेळेस बॉडीला अगदी बॅलन्स करून चेंडू पाठवला स्क्वेअर ठिकाणी. 4 धावा एसडीजे. तो म्हणजेच तिळशे संघ आपल्याला पाहायला मिळतोय जिथे पहिल्याच बॉलवर अप्रतिम कॅच टिपला होता कुणालने आणि त्यानंतर कीपर वैभव आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस देखील चेंडू हातामध्ये आला परंतु चेंडू लगभग हाताला लागून जमिनीला दान केला जातोय. एक संधी धावून आली ती विकेट मिळाला असता. सचिन घरात आपण बघू शकतात एक उत्तम फलंदाज आहे. त्याला आउट करण्याची संधी आली होती पण एकदा मात्र ऑन साईडला फटका खेळलाय. खराब क्षेत्ररक्षण होत असताना 38 सर्कलमध्ये 1 पूर्ण केलं. काय वेगाने चितेच्या चपळाईने इकडे 2 धावा पूर्ण केल्या. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 11 धावा धप्पलकावर आहेत. शेवटचा अंतिम बॉल असेल. 11 धावा चांगल्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगली मॅच एक चांगली लढत आपल्या भेटीला आलेली आहे. फिरता चेंडू स्लोवर चेंडू हाताळला जिथे मात्र आपण बघू शकतात पहिलं षटक
आपल्याला पाहायला मिळते. समाप्त पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावर येणारे 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 39 धावा ची गरज आहे. यस दिदे. म्हणजे दुखापत जास्त मोठी नाहीये. अगदी हा क्षण आठवला की आपल्याला आठवते प्रतिका रावल, जिला फिल्डिंग करताना जिचा पाय अगदी मुरगळला आणि त्यानंतर मात्र ती स्पर्धेच्या बाहेरच गेली. जिच्या जागेवर मात्र शेफाली वर्मा वाईल्ड कार्ड एंट्री आपल्याला पाहायला मिळाली. अगदी जर बघायला गेलं तर आपल्याला आठवतो की सर्वात लहान वयामध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कोण आला असेल तर सचिन रमेश तेंडुलकर हे नाव सर्वांना माहिती आहे. परंतु वुमन्स क्रिकेटमध्ये सर्वात लहान वयामध्ये कोणी एंट्री केली असेल तर ती खेळाडू आहे शेफाली वर्मा, ज्याने हायेस्ट स्कोर देखील केला. फायनलमध्ये 87 धावा तिच्या बॅटमधून आला आणि इथे मात्र सचिनच्या बॅटमधून येतोय षटकार. 6 धावा. 6ने स्कोरबोर्ड पुढे जाईल 17 स्कोर कार्डवर. वुमन्स मधली सगळ्यात यंगेस्ट प्लेयर सहाने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 17. 17 धावा पहिल्याच बॉलवर केलेला हल्ला जयेशवर. पुन्हा एकदा फटका सजवलाय मिड विकेटला. चित्ररक्षक नाही आहे. चेंडू चाललाय 6 धावेसाठी. पुन्हा एकदा षटकार. आपण बघू शकतात बॅक टू बॅक दुसरा येतोय सचिन गरत. मारतोय परत परत 6 धावा. स्कोरबोर्ड 23-23. पॉवर प्ले मध्ये इथे फायदा उचलतोय फील्ड प्लॅनचा, जिथे 3च खेळाडू 30 सर्कलमध्ये आहेत. 3च खेळाडू 30 सर्कल बाहेर आहेत. वाईटच्या अपेक्षित चेंडू सोडला होता. पंच इकडे सांगतायत यावेळेस हा चांगला बॉल आहे. डॉट बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू फेकून झालेत. दुसऱ्या ओव्हरमधले 12 धावा खर्च करतोय. 23 धावा धावफलकावर. अजूनही मात्र 21 बॉल आणि 27 धावेची गरज. इकडे मात्र चेंडूला पुन्हा एकदा जाऊ दिलंय. कीपर कडून झाले चुकी. यावेळेस पंच सांगतायत व्हाईट बॉल. स्कोरबोर्ड 1+1 2ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 25. 25 धावा धावफलकावर. अर्ध्या धावा चालल्यात. अर्ध्या धावा बाकी आहेत. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 14 धावा खर्च करतोय. 25 स्कोर कार्डवर. 25 धावेची गरज आहे. आजच्या दिवसातली 5वी मॅच आपल्याला पाहायला मिळते. उद्या मात्र मेगा फायनल. अगदी आपण बघू शकतात उद्या अंतिम दिवस स्पर्धेचा सुपर 8ची लढाई आपल्याला पाहायला मिळणार. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता फलंदाजाने. डॉट बॉल येतोय. चौथा बॉल इथे निर्धाव फेकलाय गोलंदाजाने. ती टेनिस क्रिकेटच्या भरपूर स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहेत. फुलटस बॉलला फटका सजवलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक, परंतु नाही मिळणार. चेंडू जाणार सीमा पार. येणार षटकार. 6 धावा. एसडीजे. तर कमालीची फटकेबाजी होत असताना 6 धावेने स्कोरबोर्ड 31-31. शेवटचा बॉल. 19 धावेची गरज 19 चेंडूमध्ये.
शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर देखील चांगला फटका. चेंडू चाललाय अगदी मिडॉनच्या डोक्यावरून लॉंगॉन क्षेत्रामध्ये 4 धावा. 18 मध्ये 15 धावेची गरज एसडीजे. आहे म्हणजे 10 पाहिजेत जिंकण्यासाठी. बॉल असतील 17. फसवलं यावेळेस फलंदाज सचिन. घरातला परतावा लागेल. बॅक टू डग आउट एसडीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उमेश आपल्याला पाहायला मिळते. 16 बॉलमध्ये 10 ची गरज. उमेश आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज वनडाऊनच्या रूपामध्ये आलेला आहे. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच दोन्ही टीमने तयार राहायचं आहे. कोचबाड संघ बॅटिंगसाठी तयार राहायचा आणि सफाळे संघ फिल्डिंगसाठी तयार राहायचं. क्रॉस बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. सध्या तरी थोडे नाराज चेहरे आपल्याला पाहायला मिळतात फिल्डिंग टीमचे, परंतु इथूनही जर 1-2 विकेट अजून आले तर मॅच बनवू शकते. कित्येकदा पाहिलेला आहे. चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका. हलक्या हाताने डीपमध्ये जात असताना 1 धाव मात्र पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकतात 4-2 42. 14 बॉल आणि 9 धावेची गरज. चौदा चेंडू आणि 9 धावेची गरज. स्ट्राईकवर डाव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जयेश. पाचवा बॉल हलक्या हाताने खेळला जातोय. थोडी मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. फॉलो थ्रू मध्ये 1 धाव मात्र पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. 43. स्कोर कार्डवर 8 धावेची गरज. 13 बॉलमध्ये 13 बॉल 8 धावा. अगदी 5वी मॅच आपल्याला पाहायला मिळते. यानंतर आपल्या भेटीला 6वी मॅच येईल. रिव्हर्स अटेम्प्ट केला. स्लोवर बॉल होता. चांगला फटका आहे. टीपमध्ये कोणी नाही. 4 धावा. चौकार. षटक क्रमांक यावेळेस 30 समाप्त. धावसंख्येचा विचार केला 47 धावा. धावफलकावर 12 बॉल 4 ची गरज. कमॉन डीजे. गोलंदाजी मार्कवर कुणाल आपल्याला पाहायला मिळतोय.
मागच्या मॅचचा हिरो आपण पाहू शकतात, ज्याने एका ओव्हरमध्ये 3 झटके दिले होते, 3 विकेट घेतले होते, एक चांगली अप्रतिम कॅच घेतली होती. जिथे या स्पर्धेची सर्वात चांगली कॅच ज्याच्या नावावर आहे तो झाला गोलंदाजी मार्कवर कुणाल. 4 धावेची गरज 12 बॉलमध्ये आणि खेळ खल्लास. मॅच फिनिश इन स्टाईल. षटकार खेचलाय, सामना जिंकलाय तलासरी टीमने. अभिनंदन. अप्रतिम खेळ पाहायला मिळाला तलासरी संघाकडून. एक धुंद बनते डीजे मास्टर. जी भुजड साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच, गोल्ड मेडल आणि एनर्जी ड्रिंक देण्यात येईल. सचिन गरत. धन्यवाद. जाऊया कॉमॉक्स मध्ये, जिथे आमचे साथी समालोचक राहुलजी धनवा सर जोडले जातील. थँक्यू व्हेरी मच आदरणीय प्रीतमजी घरत सर. श्री लाईव्हच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहत आहेत एच डी स्पोर्ट्सचे ऑनर आदरणीय संदीपजी धोडी साहेब. त्यांची मेहनत जी एच डी स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॅट या ठिकाणी जी पाहायला मिळते, बॅट मशिनरी या ठिकाणी त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. आणि कोणाला जर या ठिकाणी स्पेशल एडिशन बॅट करायची असेल तर आदरणीय संदीपजी धोडी साहेब यांच्यासोबत आपण संपर्क करू शकतायत. एच डी स्पोर्ट्स, बोईसर, कैरापाडा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज सबळे संघ. आजचा दिवस आपण थोडं उशिराने सामने स्टार्ट झालेत हे प्रथमतःच पाहायला मिळते. अन्यथा 5 वाजेपर्यंत 6 षटकांचे सामने या ठिकाणी झालेले आहेत. आणि दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी आपण कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे. कंपल्सरी आहेत 12वे खेळाडू.
चला काही करा प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्या.